स्वर होत्र स्वर होत्र स्वर होत्र. स्वरहोत्राचा तिसरा प्रहर. शिरी थांबलेला सूर्य आता पश्चिमेकडे झुकू लागलेला होता. प्रहर तीसरा काफी रंग में भीम पलासी मुलतानी. संपूर्ण कार्यक्रमात प्रहरानुसार जे काही रंग ठरवले गेले होते ती संकल्पना खूप अफलातूनच होती. त्यामुळे तिसऱ्या प्रहराचा रंग राखाडी ठरवला गेला होता. वेळ होती 1 ते 4. खरं म्हणजे हा वेगळीच ब्रह्मानंदी टाळी लागण्याचा प्रहर होता. त्यात राखाडी रंग असल्यानं ती छटा देखील मंदिराच्या परिसरात किंचित झोप आणेल की काय अशी परिस्थिती निर्माण करणारी होती. पण पंडित जगदेव वैरागकर हे नाशिकचं वैभव असलेलं नाव. पंडितजी राग वृंदावनी सारंग इतके तल्लीन होऊन गात होते की बालाजीकडे पाठ करून बसलेल्या प्रेक्षकांना साक्षात समोर बालाजी प्रत्यक्ष अवतरताना दिसत होते. या रागाबद्दल असं सांगितलं जातं की स्वामी हरिदास यांनी त्याची निर्मिती केली आहे आणि त्यांनी हा राग गाऊन भगवान कृष्णाला पृथ्वीवर आणलं होतं, ज्याचं स्वरूप, त्या मूर्तीचं रूप आजही मथुरेत बघायला मिळतं. पण वैरागकर यांच्या स्वरसाधनेतून आम्हाला मात्र लोभस देवदर्शन झाल्यासारखं वाटलं. काफी थाटाच्या या रागात एकाच निषदाचा वापर करत विद्या ओक यांनी मधमाद सारंग प्रस्तुत केला. तबल्यावर नितीन वारे आणि हार्मोनियमवर निलेश जाधव अशा त्रयींनी पुन्हा एकदा पंडितजींच्या पावलावर पाऊल ठेवत रसिकांना स्वरांच्या नादात ब्रह्मानंद टाळी लावण्यास भाग पाडले. अर्थात हा ब्रह्मानंद 1 ते 4 वेळेचा नव्हता, तर सुरांचा होता. त्यामुळं खरोखरच आनंदाची एक परमोच्च अवस्था निर्माण करून गेला. यानंतरच्या सत्रात देवळालीहून आलेल्या देविका काशीकर यांनी आपली उक्ती अगदी सार्थ केली. ती म्हणजे गाता गळा वाहता मळा. खरोखरीसच भीम पलासी या रागाचं शिवधनुष्य उचलणं वाटतं तेवढं सोपं नव्हतंच. पण देविकाताईंच्या बरोबरीनं रसिक कुलकर्णींचा तबला वृत्ती प्रफुल्लित करून गेल्या. पाठोपाठ आलेली झपतालातली बंदिश म्हणजे तर आ हा 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 असा क्षण होता. निवेदिका किशोरी किणीकर यांनी सूर या शब्दाचा अर्थ फार सुरेख सांगितला. स ऊर म्हणजे ऊर भरून गायचं हे फार भावून गेलं. यानंतर पण या शब्दावर थांबणाऱ्या देवकीताई पंडित यांचं मार्गदर्शन लाभलेल्या कन्याकुमारी गुणे यांनी राग मधुवंती सादर केला, जो प्रेमभावना व्यक्त करतो. त्यामुळं मोरे घर आये पियाने मनाला आठवणींच्या स्वरांवर स्वार केलं. पुन्हा एकदा तबल्याचे बोल खुश करून गेले, कारण साथ अर्थातच नितीन वारे यांची होती आणि संवादिनीवर होते प्रसाद गोखले. तोडीचा मूळ राग असलेला राग मुलतानी हा जाई सराफ यांनी प्रस्तुत केला. त्यांचा स्वर ऐकताना त्यांच्या स्वरातली समर्पितता अगदी मन हेलावून गेली. खरोखरच भगवंताला केंद्रस्थानी ठेवून समर्पण केलं की त्यातला अपेक्षेचा भाव निघून जातो आणि एक निखळ कलाकृती सादर होते. एकूणच आत्तापर्यंत झालेल्या प्रहरांमध्ये सगळ्यात तरुण पिढीला जेव्हा शास्त्रीय गायन करताना ऐकत होतो किंवा वाद्यांवरती तेवढीच समर्थ साथ देताना बघत होतो, तेव्हा कुठेतरी असं वाटून गेलं की शास्त्रीय गायनाला कधीच मरण येणार नाही. उलट उज्ज्वल भविष्याकडे आपल्या रागदारीची वाट सुरू आहे. कुठलंही रॅप म्युझिक शास्त्रीय संगीताला झाकोळू शकतच नाही. शिवाय स्वरहोत्रसारखा कार्यक्रम शास्त्रीय संगीताला उज्ज्वल भविष्याकडे नेणारी एक पायवाटच आहे. त्यामुळे या चौघांना अगदी मानाचा मुजराच, कारण त्यांचा पण या सगळ्या करण्यात स्वतःला काहीही फायदा न घेता किंवा स्वतःच्या नावाचा जय जयकार न करता केवळ आणि केवळ भगवंताला आणि रसिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी हा सगळा पसारा मांडलेला आहे. त्यामुळं त्याला भरगच्च असं यश तर मिळणारच होतं. जीवन को संजीवन कर स्वर होत्र चले अष्टो प्रहर स्वर
होत्र स्वर होत्र स्वर हो